यष्टिरक्षक आयुष्य आहे. यष्टिरक्षक खरोखर जबरदस्त हाईटेट आहे आणि चांगलीच कामगिरी केली आहे आतापर्यंत. पहिल्या चेंडूमध्ये पुन्हा सज्ज होतोय सूरज पुढचा चेंडू टाकण्यासाठी. जोरात लेडी घ्यायची लागते. आता मात्र कुठल्या प्रकारची चुकी करत नाही आयुष्य आणि पहिला हादरा बसतोय नलपडा वॉरियर्स या संघाला. आकाशच्या वतीनं जाऊया या डीजे कडे. आपण डीजेची धुंद हादरा बसतोय नलपडा वॉरियर्स संघाला. अमित थोडासा नाराज दिसतोय. नवीन बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये. पॅरे आलेला आहे. बघूया कशा पद्धतीने आपल्या संघाला सावरता येते ते पाहायचं. या उलट चांगली गोलंदाजी करतोय की काय ते पाहायचं आहे. सूरज पुन्हा सज्ज होतोय. आता नंतर जंटलमॅन पुश पुश करो खुश राहू. मात्र इथं चुकी करतोय. डायरेक्ट हिट मारला तर एवढा जोर घेतला होता आणि डायरेक्ट जर हिट लागला असतं स्टंप तुटले असते. एवढा जोरात मारला होता. मात्र हा चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय 4 धावांसाठी. पुन्हा सज्ज होतो सूरज पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणार आहे फलंदाज प्यारे. आता फुल चेंडूला वार करतोय. जबरदस्त फटका पाहायला मिळतो. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. एका टप्प्यामध्ये होतोय गोल. येतोय दर्जेदार चौकार. हिरोचा आतापर्यंत पवनपुत्र 11 हा संघ झालेला आहे. एका बाजूने निघलेला आहे. बघूया या खालच्या गटामधून कुठला संघ निघतोय ते पाहायचं आहे. शॉर्ट चेंडू पंच करण्याच्या नादात पूर्णपणे बीट होतोय. आता मात्र वापसी करतोय सूरज. धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या झाली ती म्हणजेच 8 धावा इथं झालेल्या आहेत. चांगली कामगिरी करतोय हा सूरज. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय. कारण एक एक टप्पा त्याला माहिती आहे कशा प्रकारचं व्हेरिएशन करायचं आहे. ते सगळं त्याला माहिती आहे. त्याच पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. आता त्या उलट प्यारे हा चांगला फलंदाज आहे. कशा प्रकारे फलंदाजी करायची आहे ते सुद्धा त्याला माहिती आहे. फुलटॉस चेंडू सॉंग करतोय. बॅटच्या पट्ट्यात दिसत नाही. अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय या मिड विकेट क्षेत्रामध्ये. एकदा पूर्ण करत दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय आणि प्रयत्न आणि परमेश्वर म्हटलं जातं आणि तेच इथं एक्झॅक्ट दिसतंय. मित्रांनो आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करा. प्रयत्न करसाल तर तुम्ही यशस्वी व्हाल. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजेच 10 धावा इथं झाले. तर पहिल्या षटकातील खेळ इथं समाप्त झालेले मित्रांनो आणि धावसंख्या झाली ती म्हणजेच 1 गडीच्या मोबदल्यात 10. आता मात्र
गोलंदाज सज्ज झालेला आहे तो म्हणजे साहिल. साहिलचा अर्थच किनारा आहे. आपलं जहाज जेव्हा आपण आतमध्ये सोडतो आणि मध्ये थोडासा डुबका घेतो आणि तेच डुबक्या घेताना आपण जेव्हा साहिल पाहतोय, किनारा पाहतोय, त्याच प्रकारचा हा किनारा इथं आपल्या संघासाठी दाखवते काय काय ते पाहायचं. काय पहिल्या षटकाचा मोबदल्यात धावसंख्या इथं झाली ती म्हणजेच 10. मात्र इथं आलेला गोलंदाज तो आहे साहिल. कशा प्रकारे गोलंदाजी करतोय ते पाहायचं आहे मी. दोस्तों मेहनत इतनी खामोशी से करो कि सफलता भी शोर मचाए. एकमेकांना सहाय्य करू, एकमेकांचं मदत करा मित्रांनो. मदतीला जास्त मागणी आहे. तुम्ही जर एकमेकांची मदत कराल तरच पुढे जाईल. चांगला चेंडू, चेंडूला भिरकून दिला. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. डीप मध्ये क्षेत्ररक्षण आहे तिथे. एक से ज्यादा कुछ नाही मिलेगा. एक धाव इथे मात्र मिळते. एक धावने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 11 धावा इथं झालेले आहेत. पुन्हा एकदा साहिल पुढचा चेंडू टाकणार. आता स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र करतो. स्ट्राईक मिळते ती म्हणजेच प्यारे. याला बघूया प्यारे कशा पद्धतीने या चेंडूवर वार करतो ते पाहायचं आहे. चांगला चेंडू जंटल पुश 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 करो खुश रहो. स्वतः आयुष्य जातोय विकेट किपर. चेंडूला उचलतो तोपर्यंत एक धाव इथं प्यारे करतोय. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 12 धावा आतापर्यंत झालेला आहे. पुन्हा सज्ज होतोय आपल्या घोड्यावर, आपल्या मार्गावर पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज साहिल. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र करतोय. आता स्ट्राईक मिळते ती म्हणजेच गणेश याला. नेक्स्ट मॅच असणार आहे एस के म्हाडा आणि शिवसाई 11 वागळे स्टेट. लगेच लगेच रिपोर्टिंग करायची आहे प्लीज. आता मात्र जोरात मारलेला लाभ केलाय. लापटेट फटका पाहायला मिळतो. मात्र अजून तो कार्पेट पाहायला मिळतोय. चेंडू जातोय डीपमध्ये. एक धाव पूर्ण करतो. एक से ज्यादा कुछ नाही. एक धावाने संघाची धावसंख्या वाटत. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 13 धावा आता झालेल्या आहेत मित्रांनो. खरोखरच बांधून ठेवलेला आहे. मोठा फटका इथं मारून देत नाहीये गोलंदाज साहिल. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 3 धावा, सॉरी 2 धावा, 3 धावा इथं दिलेल्या आहेत. एक एक एक. आता मात्र चांगला चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. लेग बाईचा इशारा येतो. मात्र एक धाव इथं चोरली गेलेली आहे. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 14 धावा इथं झालेल्या आहेत. आकाश बाद झाल्यानंतर धावसंख्येवर रूपरेखा वाढलेली आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 14. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम करतोय. आता मात्र स्ट्राईक मिळते ती गणेशाला. बघूया गणेश आतापर्यंत 2 धाब्यावर खेळतोय. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. बंद्रा मारुती एंडकडून साहिल. आता मला चेंडूला विरगून दिला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि सुंदर झेल. फलंदाज फेल होतोय गणेश. कशा प्रकारे फलंदाजी करतोय ते पाहायचं आहे. चला लाईव्ह तुम्ही पाहू शकता मित्रांनो. जबरदस्त ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून ग्रामीण क्रिकेट ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता मित्रांनो. जर तुम्ही ही मॅच पाहू शकता एस के म्हाडा तर लवकरात लवकर या. आता मात्र चेंडूला भेट गुंतला. मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि झेल धरतीला प्रयत्न करतोय. आयुष्यमान भोचा आशीर्वाद मिळतो. 2 धावा इथं अर्जित करतोय
नवीन फलंदाज अनिकेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 16 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. मित्रांनो 2 षटकांचा खेळ इथं समाप्त झाला. 2 षटकांचा आपण विचार केला ना तर 2 षटकांमध्ये आतापर्यंत 16 धावा इथं झालेल्या आहेत. आता मात्र सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय तो म्हणजेच षटक क्रमांक 3 रोहित येतोय. बघूया ह्या रोहित या नावामध्ये हित आहे. आपल्या संघाचं हित करतोय का नाही ते पाहायचं आहे मित्रांनो. खरोखर जबरदस्त हा इव्हेंट तुम्ही पाहूच्या वतीने पवनपुत्र 11 आयोजित युवा नेता चषक 2026 मध्ये सर्वांचं स्वागत करतोय. मी स्वतः प्रमोद पाटील आणि माझ्या समलित कॉम्बॉक्समध्ये खरोखरच आजच्या दिवसातील एक सुमधुर आवाजामध्ये ज्यांनी खरोखरच आजपर्यंत भिवंडी तालुक्यामधील एक नाव कमवलेलं आहे. आगरी कवीमध्ये एक चांगला राज्य निर्माण केलेलं आहे. आगरी कविता ज्यांच्या मार्फत आपण ऐकत असतो. आता मात्र काही इलाज नाही. जास्तीत जास्त इंस्टाग्रामवर फेमस झालेले इंस्टाग्राम हिरोज तो म्हणजे ज्ञानेश्वर चिकणे माझ्यासोबत आहेत. एक धाव इथं पूर्ण करतात. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती म्हणजेच 17 धावा इथं झालेल्या आहेत. अनिकेत खोदून काढल्या चेंडूला व्ही शेप मध्ये ढकलतोय. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करतोय. एक धाव पूर्ण करतोय. कुठल्या प्रकारचा धोका इथं निर्माण झालेला नाही कारण हायटेड मॅन आहे. मोठ्या पावलांचा वापर करून आपल्या मकानमध्ये घरांमध्ये सही सलामत पोहोचताना दिसतोय. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती म्हणजेच 19 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. सॉरी 18 धावा झालेल्या आहेत कारण 2 षटकांमध्ये 16 झाल्या त्यानंतर एक एक धाव मिळालेली आहे म्हणजेच 18 धावा झालेल्या आहेत. सॉरी आता मग चेंडूला खोदून काढला. चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक हाय तिथे एक धाव पूर्ण करतो. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथं अर्जित करतायत. खरोखरच हा जर मोठा टार्गेट ठेवायचं असेल तर मोठे फटके मारणं अनिवार्य आहेत कारण गरज आहे त्यांची. कारण या मैदानाचा विचार केला ना तर कुठलीच धावसंख्या सेफ नाही आहे. 70 असो 77 असो 28 असो 30 असो कुठली धावसंख्या सेफ नाही आहे मित्रांनो. आता मात्र चांगला चेंडू होता. जोरात मारण्याचा प्रयत्न केला होता ऑफच्या दिशेकडे मात्र चेंडू जातो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती. पुन्हा एकदा सज्ज होतोय रोहित. पुढचा चेंडू टाकणार. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत. फक्त 2 चेंडू शेष आहेत. चेंडूला भिरकून दिलाय. चेंडू जातोय फिश शेप मध्ये लॉंग मिड ऑफ क्षेत्रामध्ये जातोय. एक धाव इथं अर्जित करतोय प्यारे. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 21 धावा इथं झालेल्या आहेत. या षटकातील शेवटचं षटक मात्र स्ट्राईकला येतोय अनिकेत. आता मात्र चांगला चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. आता मात्र निर्णय येतोय आम्हाला इशारा येतो पंचांचा का हा षटक संपलेला आहे. म्हणजे 3 षटकांमध्ये धावसंख्येवर आपण नजर टाकली मित्रांनो. मॅच समरी पाहिली तर आतापर्यंत 21 धावा झालेल्या आहेत. आकाश हा लवकरात लवकर बाद झाला. त्यानंतर गणेश आला होता. गणेशाने 2 धावा इथं केल्या होत्या. त्यानंतर पॅरे यांनी चांगली कामगिरी केली. आतापर्यंत पॅरे चांगल्या स्थितीत आहेत. आतापर्यंत त्यांनी जवळजवळ 16 धावा केलेल्या आहेत आणि अनिकेत यांनी 3 धावा. म्हणजे चांगलीच ही पार्टनरशिप आता केलेली आहे. आतापर्यंत धावसंख्या झाली ती म्हणजे 21 धावा झालेल्या. आता शेवटचं स्लॉग ओव्हर डेट ओव्हरमध्ये काय घडतंय काय बिघडतंय ते बघायचं आहे. चला नेक्स्ट मॅच एस के म्हाडा आणि शिवसाई 11 वागले या दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित रिपोर्टिंग करायची आहे. चला या लवकर या प्लीज. रिपोर्टिंग करून घ्यायची आहे प्लीज या.
आता स्ट्राईक मिळते ती पॅरे या फलंदाजाला बघूया कशा प्रकारे आता मात्र 6 चेंडू शेषात किती धावा जमवतो पॅरे. आतापर्यंत चांगली कामगिरी, एक चांगलं योगदान आपल्या टीमसाठी दिलेलं आहे त्यांनी. आता मात्र चेंडू सोपवलं ते म्हणजेच ओमकार या गोलंदाच्या हातामध्ये. बघूया काय करतोय ओमकार. या पार्टीला शेवटचं षटक टाकण्याचं सज्ज झालेला ओमकार. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय ते पाहायचं आहे. क्षेत्ररक्षक सुंदर प्रमाणे लावलेले आहे डीपमध्ये. आपण विचार केला ना तर वाईट श्लॉगनच्या मध्ये एक डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. शॉर्ट चेंडू, मिस टाइम फटका चेंडू हा ते क्षेत्ररक्षक खाली येतोय मात्र धरतीला ताण करतोय. जीवन दान मिळतं कारण रनिंग झेल घेण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी. एक धाव मात्र इथं पूर्ण करतात पॅरे. एक धावाने संघाची धावसंख्या इथं वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 22 धावा इथं झालेले. तर पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी ओमकार. मित्रांनो जो सामना सुरू झालेला आहे तो म्हणजे नलपडा वॉरियर्स आणि गावदेवी ब्रह्मांड या दरम्यान हा सामना रंगलेला. आतापर्यंत शेवटचे षटक सुरू झालेले आणि धावसंख्या झाली त्या म्हणजेच 22. आता मात्र चेंडूला भिरकून दिला. चेंडू जातोय अडीच लॉंगांच्या रिझर्व मध्ये. आता मात्र चुकी करतोय आणि चुकीला माफी नाहीये. चेंडू जातोय 4 धावांसाठी. येतोय दर्जेदार चौकार. या 4 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या झालेली ती म्हणजेच 26 धावा आता झालेल्या. तर पुन्हा एकदा सज्ज होतोय ओमकार पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे अनिकेत आता मात्र चांगला रूप धारण केलेला आहे. फुलटक चेंडू सॉंग करतोय मात्र बॅटीच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाहीये. मात्र छोटासा हा खेळाडू मात्र चांगली क्षेत्ररक्षण करतोय. बघूया इथं काय झालेलं आहे. धावच्या स्वरूपात बाद झालेला आहे. अनिकेत बाद झालेला आहे. लेग बाईटचा इशारा येतो पंचांकडून. साठी येतोय. बघूया कॅश किती काढतोय. कॅश धावा किती काढतोय ते पाहायचं आहे. नावच कॅश आहे आणि कॅश किती करतोय ते पाहायचं आहे. उर्वरित चेंडूमध्ये चेंडू राहिलेत फक्त आणि फक्त 3. मात्र स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजेच पॅरे आहे. पुन्हा सज्ज होतोय. आता मात्र चांगला झेल संपादन करतोय. खरोखर जबरदस्त पॅरे याचा खेळ इथं समाप्त झालेला. अजून हादरा बसतोय नलपडा वारेर या संघ. जाऊया डीजेकडे. पण नजर टाकली तर धावसंख्या इथं झाली त्या म्हणजे 26 धावा इथं झालेल्या आहेत. चला एस के म्हाडा आणि शिवसाई 11 वागले या दोन्ही संघाचा कर्णधार रिपोर्टिंग करायचे लगेच. चला या. अलंग द कार्पेट पाहायला मिळतोय. एक धाव इथं पूर्ण करताना दिसतोय. आता बॅकअप चांगला आहे. गचाल थ्रो इथं पाहायला मिळाला होता मात्र बॅकअप चांगला मिळाला आहे. एक धावने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 27 धावा झालेल्या आहेत.
आता मात्र चेंडूला बिरकून दिला, चेंडू जातोय विशेपमध्ये, लॉंग मिड ऑफ क्षेत्रामध्ये रवाना होतोय, एक धाव पूर्ण करतोय, दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय आणि मात्र दुसऱ्या धावेमध्ये समर्थ राहिलेला आहे. सांगतोय धावसंख्या झालेल्या आहेत त्यामध्येच 28 धावा झालेल्या आहेत, 29 धावाचं एक माफक लक्ष आहे. चला एस के म्हाडा प्लीज, या संघाचा कर्णधार लगेच या, टॉस उडवायचा आहे कारण शिवसाई 11 वागले या संघाचा कर्णधार इथं आलेला आहे. प्लीज एस के म्हाडा या संघाचा कर्णधार लगेच या प्लीज. चला दोन्ही संघाचा टॉस उडवून घ्या मित्रांनो, अजून एक पारी आहे. तुमचे प्लेयर जर आले नसतील तोपर्यंत येतील, तोपर्यंत आपण टॉस उडवून घ्यायचा आहे. एस के म्हाडा आणि शिवसाई 11, चला या दोन्ही संघाचा कर्णधार त्वरित या प्लीज. चला माझ्यासोबत अथर्व सुद्धा येतील. चला दोन्ही संघाची रिपोर्टिंग झालेली आहे ना. हॅलो, चला मित्रांनो पुन्हा एकदा टॉसच्या बॉक्समध्ये आपण जाऊया. एका बाजूने युवन येता आणि एका बाजूला पवनपुत्र असं रूपरेख आहे. आमचे इथं पवनपुत्रचे अष्टपैलू खेळाडू अथर्वच्या हातामध्ये शिवम याच्या हातामध्ये हा कॉइन मी सुबूत केलेला आहे. बघूया, एका बाजूला एस के म्हाडा, एका बाजूला गावदेवी भांड. म्हाडाचे कॉलिंग असणारे बघूया. पवनपुत्र असं म्हणणं आहे, एक्झॅक्ट पवनपुत्र पडलेला आहे. मान्यवरांना विनंती करतो तुम्ही व्यासपीठावर पुन्हा एकदा शुभ वाढवायचे. तर टॉस जिंकलेला निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करणार आहे. खरोखरच समोरचा संघ सुद्धा बलाढ्य संघ आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार? आम्ही त्यांना 30पर्यंत थांबायला शक्य करू. त्यासाठी गोलंदाजी जी आहे त्यामध्ये गोलंदाज कोण कोण आहे, स्टंप कार्ड कोण कोण असेल, चांगला गोलंदाज कोण असणार आहे? आमच्याकडे 4 प्लेयर आहे, 4 बॉलर आहे. मी खुद सध्या एक बॉलर आहे आणि आमच्या टीममध्ये 3 चांगले चेंडूकर आहे. ते लोक चांगले बॉलिंग करणार आणि आम्ही त्यांना थांबवणार. थँक्यू सो मच. टॉस हरलेले आहेत, तर टॉस जिंकले असता तर काय घेतलं असतं? जिंकला असतं तरी पण बॅटिंगच घेतला असता. चला एकदम चांगलाच निर्णय तुमच्या बाजूने लागलेला आहे. मात्र आता बॅटिंग करायची आहे. किती धावा तुम्ही बनवू शकता या मैदानावर? 40+. चला देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा आणि पुन्हा एकदा जाऊया कॉम बॉक्समध्ये. मित्रांनो खरोखरच निर्णय किशोर थोडाता यांच्या वतीनं पवन 11 आयोजित युवानेता चषक 2026 गेलं 2 दिवसात जबरदस्त असं आयोजन नियोजन तुम्ही पाहताय. आणि या स्पर्धेला सदस्य भेट देण्यासाठी किती मान्यवर आतापर्यंत आलेले आहेत. खरोखरच हे प्रेम असतं मित्रांनो, ही आपुलकी असते, ही माणुसकी असते. अठ्ठावीस धावा झाल्या त्या मित्रांनो. 28 धावांचा पिछा करताना स्ट्राईकला फलंदाज आलेले आहेत, ते बॅटर आलेले आहेत, ते म्हणजेच माहिती आयुष आलेला आहे.
आणि नॉन स्ट्रायकर फलंदाज जो रोहित, कारण 28 धावा केल्या, टार्गेट असणार आहे 29 धावांचं. एस के म्हाडा आणि शिवसाई 11 ह्या दरम्यान टॉस जिंकलेला एस के म्हाडा या संघानं. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चेंडू भिरकून दिला, चेंडू जातोय मिड ऑन क्षेत्रामध्ये, रवाना होतोय. एक धाव इथं पूर्ण करतोय स्वतःचा आणि संघाचा अकाउंट जो आहे तो ओपन केलेला आहे. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम करतोय. स्ट्राईक मिळतं रोहित याला. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज. आता मात्र जबरदस्त बैठक शॉट, स्कूप शॉट याला म्हणतात. चेंडू जातोय, रवाना होतोय, नाही थांबदार, येतोय दर्जेदार चौकार. असू दे, मात्र म्युझिक चांगला असला तर सगळे स्थिरावतात. कारण गाणं समजलं नाही तरी सुद्धा आजकाल रील्स एकदम पॉप्युलर होत आहेत. 4 धावून संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 5. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. आता पुन्हा एकदा बेस्ट टाइम फटका इथं खेळतोय, बॅटर चुकी करतोय. आता मात्र पहिला हादरा बसतोय गावदेवी ब्रह्मांड या संघाला. फलंदाजीला आलेला आहे हा सूरज. कशा प्रकारे फलंदाजी करतोय ते पाहायचं आहे, कारण माफत लक्ष आहे मित्रांनो. फक्त 29 धावा काढायच्या आहेत. त्यानंतर पहिलाच झटका हादरा बसलेला आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय अनिकेत. चांगलाच फटका आला तो कार्पेट, चेंडूला भिरकून दिला, चेंडू जातोय मिड क्षेत्रामध्ये, डीप मध्ये चांगले क्षेत्ररक्षण होतं. एक से ज्यादा कुछ नाही, एक धाव इथं पूर्ण करतात. एक धाव आणि संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 6 धावा इथं झालेल्या आहेत. तर मित्रांनो, पिछा करता करता खरोखरच जबरदस्त कामगिरी करतोय आतापर्यंत. तर हायटेड मॅन आयुष्य हा फलंदाज येतोय, डेड बॉलचा इशारा. तो मित्रांनो खरोखरच हायटेड मॅन आहे आणि एष्टी रक्षक सुद्धा होता. चांगली कामगिरी केली होती त्यांनी, एक झेल सुद्धा घेतला होता. आता बघूया, बॅटिंग करायची आहे त्याला, फलंदाजी करायची, कशा पद्धतीने फलंदाजी करतोय ते पाहायचं आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. शॉर्ट चेंडू पंच करायच्या नादात बीट झालेला आहे, मात्र पंच आमच्याकडे बोलतात, दोन्ही हात समांतर करतात आणि एक धाव मिळते. म्हणजे 1+1 बोनसच्या रूपामध्ये एक धाव मिळते आणि धाव गणल्या जातील 2 धाव आणि संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 8 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकातील खेळ इथं सुरू झालेला आहे मित्र, प्रारंभ झालेला आहे आणि धावसंख्या झाली ते 8. पुन्हा एकदा सज्ज होतोय अनिकेत. आता मात्र एज लागते आणि जबरदस्त कामगिरी करतोय 45 जर्सी नंबर असलेला हा यष्टी रक्षक सूरज कामगिरी करतोय. दुसरा हादरा बसतोय.
आता मात्र हितेश येतोय फलंदासाठी. बघूया हितेश ऑलराऊंडर आहे. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. अंकित गोलंदाज सज्ज झालेला आहे. आता मात्र एक जबरदस्त चेंडू होता. एक धाव अजून एक गणली जाते. लेग बाईचा इशारा आहे. तर धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली टीम. तर पहिल्या षटकातील खेळ इथं समाप्त झालेला मित्रांनो. पहिल्या षटकातील धावसंख्येवर आपण नजर टाकली तर धावसंख्या झाल्या त्या म्हणजे 9 धावा झाल्या आहेत. आता मात्र घोडदौड सज्ज झालेला आहे तो म्हणजेच पॅरे येतोय. पॅरे यांचा विचार केला आपण तर फलंदाजी त्यांनी चांगली केलेली होती. फलंदाजीमध्ये आपण विचार केला ना तर पॅरे यांनी 17 धावा केल्या होत्या आपल्या संघासाठी आणि तब्बल 28 धावा केल्या. त्यानंतर टार्गेट सेट केला 29 धावांचा. आतापर्यंत एक षटक इथं संपलेलं आहे. एक षटकांच्या मोबदल्यात धावसंख्या झाली ती म्हणजेच पुन्हा एकदा सज्ज होत आहे गोलंदाज. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक टाकण्याचे सज्ज झालेले आहे पॅरे. समोर असणार आहे हितेश हा फलंदाज. मात्र आयुष जो फलंदाज आहे तो नॉन स्ट्रायकरला उभा आहे. तो विचार करतोय की मी कधी स्ट्राईकला जातोय. आता मात्र चेंडूला हलक्या हाताने ढकलून दिलाय. चेंडू जातोय गाडी स्लॉगनच्या रिझनमध्ये थोडीशी प्लंबिंग होताना दिसते आणि गचाल थ्रो सुद्धा आणि फायदा घेतील दोन बॅटर. 2 धावा इथं पूर्ण करतात. तिसरी धाव इथं सुद्धा पूर्ण करताना दिसत आहेत. 3 धावा इथं पूर्ण करताना दिसतात. 3 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते जिसके आगे भी एक पीछे भी एक. डबल 11 धावा इथं झालेल्या आहेत. सॉरी 12 धावा झालेल्या आहेत. मात्र स्ट्राईकला येतोय तो म्हणजेच आयुष येतोय. हायटेड मॅन. बघूया हायटेडचा उपयोग हा फलंदाज करतोय की नाही ते पाहायचं आहे. शॉर्ट ऑन पोल चेंडूला परफेक्ट पाठवलेला आहे. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतोय डीपमध्ये. 1 धाव इथं पूर्ण करतोय. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजेच 13 धावा आतापर्यंत झालेल्या जिंकण्यासाठी अजूनपर्यंत मला तरी वाटतं 16 धावांची गरज. चांगला चेंडू. चेंडूला बेरकून दिलाय. रनर मध्ये चेंडू होता. चेंडूला थांबवायचा प्रयत्न केला होता मात्र चेंडू जातोय गार्डन मध्ये म्हणजे दिल गार्डन गार्डन हो गया. साठी 10 धावांची गरज. पुन्हा आवाजा चेंडू शॉटच्या दिशेकडे रवाना होता. 1 धाव पूर्ण करतो. दुसरी धावचा प्रयत्न केला जातोय आणि प्रयत्न आणि परमेश्वर असं म्हटलं जातं मात्र डायरेक्ट हिट लागलेला आहे आणि पंचांचा बोट आकाशात. या फलंदाजाला जावं लागेल हितेशाला पॅव्हलियन कक्षामध्ये.
पद्धतीने आता बॅटिंग करतोय कारण जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 10 धावांची गरज आहे मित्रांनो. कारण 19 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. 29 धावांचा आव्हान असताना 19 धावा झालेल्या आहेत. आता मात्र 9 धावांची गरज आहे. सॉरी, डेबन शॉट जेंटलमन पुश चेंडूला सिलेमिडॉनच्या दिशेकडे रवाना केलेला आहे. मात्र स्वतः गोलंदाज जातोय प्यारे, त्याला उचलतोय तोपर्यंत एक धाव इथं पूर्ण करतोय. एक धाव आणि संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 21 म्हणजे जिंकण्यासाठी अजून 8 धावांची गरज आहे. आता मात्र काहीतरी काळमंत्र देताना दोन्ही फलंदाज. काळमंत्र कसा असेल सिद्धार्थ, कसा असेल? ओम भगणे भागोदरी एवढे भट ओम भट सोहा असं काहीतरी असेल. तात्या विंचचा हा काळमंत्र दिलेला आहे का काय बघूया. त्याचा फायदा हा हायटेड मॅन आयुष घेतोय का नाही ते पाहायचं आहे. चेंडूला बेरकून दिलाय आणि तोच काळमंत्र घेऊन गेलेला आहे. चेंडू जातोय यार पार चौकार. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 4 धावांची गरज आहे. जबरदस्त कामगिरी करतोय गावदेवी ब्रह्मांड हा संघ. कारण 25 धावा झालेल्या आहेत आणि फक्त जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी येतोय तो म्हणजेच आनंद. बघूया आनंद येतोय का नाही ते पाहायचं आहे. समोर असणारे ओमकार फलंदाज आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 4 धावांची गरज आहे मित्रांनो. एका बाजूला नलपाडा तर एका बाजूला गावदेवी ब्रह्मांड. गावदेवी ब्रह्मांड यांनी वर्चस्व राखलेलं आहे इथं. फुल टॉस चेंडू, चेंडूला बिरकून दिला नंतर कार्पेट चेंडू जातोय डीप मध्ये कव्हरच्या. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय मात्र 2 धावा रोखू शकत नाही. धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 27 धावा इथे झाल्यात. फक्त जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची गरज आहे. शॉर्ट चेंडू अजून एक चेंडूला भिरकून दिला यानंतर कार्पेट आणि फुटबॉल क्रिकेटच्या माध्यमातून फुटबॉलचा नजारा आणि 2 धावा इथं अर्जित करताय आणि हा सामना विजयी संपादन करतोय तो म्हणजेच गावदेवी ब्रह्मांड संघ. कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन.